आयला तुम्ही पण व्हिडिओ मध्ये दिसलं पाहिजे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज गणपती आलेले, मकराचं काम चालू आहे. तर आपण ही व्हिडिओ गणपती आल्याच्या नंतर टाकणार आहे. तुम्ही तरी पण पुढच्या वर्षीसाठी मकर कसा बनवतात ते बघून घ्या. तुम्ही घरी बनवला असेल. आपली पोरं पण आलेले, पोरं पण आले. आता मकराला आपण सुरुवात करू. आपला टेबल लागलेले, पहिली पायरी चढलेले आपण. आता बाकीचा खाली कागद लावायचे, वरती मागे कपडा लावायचे. इकडे मकर पण आणलेले, रेडी मकर आहे, तो फक्त बसवायचे. आणि लाइटिंग पण त्याच्यात ऑलरेडी आहे. सुरुवात करू आपण आता. मैं बाबा टिल्लू, टिल्लू नाम मेरा. जेवण आलंच तर नाही, जेवायला येत नाही. आता मकराला सुरुवात करू आपण. तुम्हाला बघायला भेटेल मकर कसं बनवायचं. राज आहे तिकडे, पार्थ आहे आणि यश आहे. गणपती बाप्पा. काय विषय असं माहिती का, लोक बनवतात 2-3 दिवस आधी, 4 दिवस आधी. आपला जरी ताण लागेल ना तेव्हा गिरी पदार्थ असते. तेव्हा पद्धती होते. काय लागतो यश तुला सांगायला नाही लागला पाहिजे काय फेमस तर. बरोबर आहे का? बरोबर. तर इंजिनियर बरोबर. वरती खाली बघ, एकदा बांधल्यावर या नको सांगू. बरोबर. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज ते पण म्हणजे असा आतमध्ये आलं तरी चालेल ना. आतमध्ये आलं तरी चालेल ना. असं वाटत नाही ना, असंच आहे ना, असं वाटत नाही ना, असंच आहे ना. मिळणारा बरोबर आहे ना. तीन मिनार बनवून रेडी आहे. आता फक्त कपडा जोडायचे. असं वरती घ्यायचे ना. त्याला माझा गोळ्या घालू. सेंटर आहे का? चांगला तर कसा दिसतोय. खाली पण सापडलं मार्केट ना आपल्याला. खाली असंच खाली सोडायचं डायरेक्ट. खाली आहे ना, ते खाली पण आहे कापड मारला ते तांदूळ परफेक्ट आहे. त्या सांगायची व्यवस्थित सांग, मी तर गोळ्या घाली. जरा वरती घ्या. हा बरोबर. राईट. डन. आता गोळ्या घालू आपण. त्याच्या गोळ्या टाकायच्या, अशी बंदूक बंद करायची. धार. बघू याचे ट्राय करायचं. नको मारू नाही. त्याच्या डोक्यात काहीतरी आहे काम. बरोबर आहे का? बघणार आहे काय कॅमेरामॅन. नाही बोला आता बोल. त्या सगळं आपला सक्सेस झालेलं एकदम. नाही
या काय आता कितवी पायरी झाली? तिसरी पायरी झाली आपली. तिसरी पायरी सक्सेस झाली. मग आता चौथी पायरी टाकायची का कसं काय? चौथी पायरी काय करून टाकणार आहे आपल्याला आज तर सगळा विस्कडून जाईल. विस्कडून नाही, आज सगळा पूर्ण करायची. फायनल करायची. पहिली दुसरी पायरी नाही करीत राहायला लागला. घ्यायचा चला झाला ती. कुठला 2 मिनिटं टेस्टला हाऊस आले. तो नुसता काय द्या मोठा पूल आलता. बघ रे, ओके का पब्लिक? कसं वाटतंय तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. मका माणूस बघतच बसाल तुम्ही. एवढा आम्ही मेहनत करायला घेतलाय. सांगा कसं वाटतंय. फक्त असं चुकीचा नका काही बोलू नाही का? नाही बघा, लाईक करा, कमेंट करा. बाकी गणपती बाप्पा आहेत आपल्यासोबत. पहिले पार मी काय म्हणतो, ऐक ना, तुला ह्याच्या आपण डेकोरेशन केला आता बरोबर वाटतं का तुला? का अजून काही चेंजेस पाहिजेत? बरोबर आहे. नक्की जोरात बोल नाही तिथपर्यंत भाव होता. नक्की नक्की. ठीक आहे, तुम्ही पण सांगा मकर कसा वाटतं. मकर अजून पूर्ण नाही झालेला. इथं खाली आपल्याला पेपर पण लावायचे, त्याच्यानंतर इथं झालर आहे ती लावायची, आणि इकडं तो मखर आपल्याला रेडी बनवलेले थर्मासचा तो पण फिट करून लावायचे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक कमेंट करून सांगा नक्की कसा वाटतं. फायनल लुक झाल्यानंतर तुम्हाला छानपैकी व्ह्यू देतो मी. तोपर्यंत तुम्ही बघत राहा व्हिडिओ. बरोबर आहे. कबले घेऊ विषय बघा कसा आहे. इकडे आई बसले आहे या करंजा तळाला. पुऱ्या काय पुऱ्या पण आहेत का? पुऱ्या तळाच्या घेतल्यात. आपला डायरेक्ट चुलीवरचा विषय असतो. आई लाजते. आई लाजत नाही का? बिंदास राजा. बघा कसा काम आहे. हे बघा इकडं हे करंजा, तिकडं शंकरपाळ्या आहेत ना. हे बघा इथं पण शंकरपाळे आहेत. अरे हो, सॉरी चूक, माय मिस्टेक. दिस इज करंजा. यश काय बोलायचं तुला? एकदम मस्त काम झालेलं आहे आमचं. तुम्ही बघू शकता. हा मला काय विचारतो काय बोल. ओके मध्ये आहे ना. एकदम मस्त झालेलं काम. कधी याच्या आधी कधी मखर बनवलाय का तू? कधीच नाही, पहिल्यांदाच ना. मजा आली ना? पण मजा आली. मी पण याच वर्षी पहिल्यांदा गणपतीचा एवढा मनाव घेतलाय मकराचा. आपला वाऱ्यावरच विषय असतो. बाहेर कशा बाहेर मीटिंग असतात ना आपल्याला, त्याच्यामुळे मग घरात. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे देख. जाऊ दे, चला ते पेपर चिपकवला आणि तुम्हाला दाखवतो. A few moments later. मित्रांनो, आपण आलो आता इथेच त्यांच्या घरी. अनिकेत, प्रत्येक वेळेस कोंबडा पुरवणारा अनिकेत पडवळ यांच्या मार्फत आपल्याला प्रत्येक वेळेस कोंबड्याची सोय होते ना. टूर मॅनेजर, तुमचं लक्ष नाही आपल्याकडे. बोल ना भाई. तुझं लक्ष नाही माझ्याकडे. अरे बस काय लक्ष तुझ्याकडे. आता इथेच समजा आपण मखर बघायला आलतो. मखर काही त्यांची बैलगाडा शर्यतीची थीम आहे. त्यांचं बैल तुम्हाला माहितच असतील. एक पक्षा, एक लक्षा, त्यानंतर ती राधा. बरंच कलेक्शन आहे त्यांचा. भारतातील पहिले श्री सेवागिरी हिंदकेसरी पुसेगाव मैदान. आणि अशा मैदानाच्या ठिकाणी दोघी मायलेक राधा आणि गण तिची आई. आणि इकडं त्यांच्या कलेक्शन मधले बरेचसे नमुने आहेत. म्हणजे जपान, सर्जा, भारत, जसे गावातील नामांकित बैल. गजरा. हो ना, गावातलं बैल आहेत ना भाई. ठीक आहे. सर प्रताप, पक्षा, जादू आणि मॅनेजर. आणि हा टूर मॅनेजर तो पण बघायला भेटला. पब्लिक पण बरीच आहे इकडं. साहित्य बरंच काढलंय. ते जोरात तयारी आहे. आता बघू, तुम्हाला अजून असं 2-3 मखर दाखवतो गावातलं. आणि आपला पण अजून बाकी आहे.
ते पण करू. आपल्याला काही हे नाही, एवढी घाई नाही. रात्री आपण 2 तासाचं काम आहे. त्यांचं अजून बरंच काम बाकी आहे. रात्रीतून होईल का नाही काही गॅरंटी नाही. हे बघा कशी फोटो व्हिडिओ छापलेले ते पोरांना पण खुश केलाय. तर मंडळी विषय असं झाला, मी जरा बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळं याही इकडं सगळा कागद बिगद लावायचा कार्यक्रम उरकवून घेतला. हे बघू शकता तुम्ही, कागद लावला, मखर पण सेट केला. मी एवढ्यात आलोय जेवून. आता हे बघून मला बरा पण वाटतंय, वाईट पण वाटतंय. मी नाही हात लावायला, त्याच्यामुळे मग वाईट वाटला. पण मखर झालाय त्याच्यामुळे भारी वाटला. तुम्ही मखर बघू शकता किती छान एकदम दिसतो. लाईट बीट त्यात पहिल्यापासूनच म्हणजे इनबिल्ड आहे. लाईट बंद कर ग जरा, मखर बघून घ्या तुम्ही एकदम व्यवस्थित. कर बंद. मित्रांनो अजून लाईटचं काम बाकी आहे. लाईटचं म्हणजे जी वायर दिसते, हां ती वायर व्यवस्थित आतमध्ये लपवायची आपल्याला. ती बाहेर दिसते चांगला नाही वाटत त्याच्यानंतर हा जो सॉकेट आहे तो पण वरती नाही तर मग खाली आपल्याला शिफ्ट करावं लागेल. आणि हा बोर्ड इकडं मागं तिथं अशी लावायला लागेल. ते पण जरा आता बघू. पप्पा बघायला गेलं तर वायर आहे का, ही वायर जरा लांब करायची आहे. बटन बंद करू नुसताच काही व्हायचा. बाकी मखर एकदम ओके मध्ये आहे. आपण नाही महाराजांची प्रेम पण इथंच ठेवणार आहेत. दरवर्षी इथंच असते. तिथं काही त्यांच्यासमोर पडदा वगैरे काही नाही. ही तिन्ही साईड ओपन असतात. फक्त एक मागची साईड ती तशी झालेली असते, कारण ते मागच्या साईडला खिडकी आहे, ती आपण लपवतो. आता ती वायरचा एक झाल्यानंतर मग एकदम रेडी आहे मखर. आता आपण थोड्या वेळात जेवू आणि जाऊ गणपती. जरा काय काय डेकोरेशन झालेत ना, म्हणजे जे एकदम फिनिश डेकोरेशन आहेत ना ते आपण बघू. आणि त्यातलं तुम्ही सांगा कुठला डेकोरेशन एकदम चांगला वाटतो, नक्की कमेंट करून सांगा. मी सगळ्यात जास्त आमच्या मकारासाठी मी दिसतो का, आमच्या मकारासाठी सगळ्यात जास्त मेहनत जर कोणी घेतली असेल ना तर स्वतः मी मयूर बेरे. याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. तुम्ही नक्की बघा कोणाचा मखर चांगला वाटतो, कोणाचा डेकोरेशन एकदम खतरनाक आहे, नेक्स्ट लेवल. असं बरंच आहे डेकोरेशन का ज्याही आठवडाभर आधी सुरुवात केली होती आणि अजून पण त्यांचं डेकोरेशन पूर्ण नाही झालेलं. असं डेकोरेशन आहेत. मी तुम्हाला ते दाखवील. तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठला डेकोरेशन आवडलाय. आणि मला पत्ते घालायला पैसे पाठवा. निघरे झाली काही पण असतंय. मित्रांनो छोट्या आलाय. छोट्याला रस्ता बघा कसा आहे. एक गाडी येईल एवढाच रस्ता आहे, तरी पण भावानी हिंमत केली गाडी आणायची. चल 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 बाई पोचला एकदाचा इथपर्यंत. आता बोलतो मयूर, बोलतो तूच गाडी घे तुझी. काय रे काय झाला. तो बोलतो मी नाही बोलतो पाणी बोलतो. जाऊ कोणाकडे जायचे आपल्याला. आपला पहिले आरशल भाऊ तिकडून स्टार्ट करायचा. स्टार्ट टू एंड मला घरी सोडा मग जातो. चला आपण आता बघू मखरा बघू आपण गावात. आता आलो आपण वेदचा गणपती बघायला. वेदचा गणपती नाही बेऱ्यांचा येतो. अरे हे बघा मखर तुम्हाला आवडतो का बघा, कमेंट करा नक्की. ही लाईट एक लाईट बंद कर ना. हा जी चमकी दिसते ना, ही चमकी मी मारली इथली एवढीच फक्त मारले. अरे घंटा यांनी मारली ती थोडीशी काही नाही हात लावलंय. नुसती शानपणा नको करू. मारले काहीच नाही केलं याने. मी स्वतः इथं उभा होतो. अख्ख्या दिवसावरून 10 वेळी रील बघितली. अख्खा मखर होईपर्यंत इथं कशाला नाही हात लावला. अख्खी वेदची तो जारांगी एक ना मयूरचा पप्पा चंदू बघा त्यांची तिघांची फक्त मेहनत आहे. तू काय भाई यांच्या का कामाला जाऊ दे. तुम्ही मखर बघा. मखर दाखवायला आलो तुम्हाला. याची फालतुगिरीला काय ऐकू. त्या हातावर नको मारू. देवाचा आधी तू पाठवत असेल तर तुम्ही काम या. हे बघा छान मखर आहे मस्त पैकी. इथं सोन्याचा पाट आहे. आता कसा आता हवेली वाटते नाही. दादी तुम्ही मखर बघा. थांबा
गुळूबाई छान मकार केलाय का आपण आता मी बरोबर इकडे पण जास्त लावले बघितलं. यांच्या घरी आलो. रॅम्सचा एकदम सक्का मित्र तर त्यांचा मकार बघा आता व्हॉट्सअप थीम केलेले. राज इथं पण आहे का राज? नाही तू आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. सगळ्यांना मदत करतो म्हणजे तो चांगला पुण्याचं काम करतो. त्यात बाप्पाचा मखार आहे नाही का. आता विकासची काय जिथं जावं तिथं असतंच. अजून यांचा मखार काही फिनिशला नाही, बाकी आहे, चालू आहे. विषय असा आहे बाप्पा ऑनलाईन दिसतो. वेद बोल बघू, या मखारामध्ये तुला काय वेगळं वाटतंय? मेसेज केले बाप्पाला आणि बाप्पाने रिप्लाय दिलाय. बाप्पानी रिप्लाय दिलेली काय? हा बाप्पानी नाही, तो बाप्पानी रिप्लाय दिलेला असेल. तिथे हे बाप्पा लिहिलंय ना. असं आहे का? अरे बाबा हे सगळा उलटा बाप्पाने जेवढी मेसेज बनवला त्याची डबल क्लिक कशी करेल सांग मला. विषय आहे. इथं मेसेजला डबल क्लिक व्हायला पाहिजे, इकडं नाही. बाप्पा अमेरिकेत इंटरेस्टिंग विषय. डबल क्लिक तर या सेम असा इकडे येतात ना, इकडे अरे पण गेलाय बाप्पा. बाप्पाने तुम्हाला तुला काय बोलायचं छोट्या, हे बाप्पा या साईड तो मेसेज बाप्पाला केलाय ना. तो मेसेज इकडे याची शिडी अजून स्लो आहे. अयो मेसेज इकडे ठेवला असता तर मग ह्यो इथं आला असता ना छोट्या. तो मेसेज तुम्ही अरे पण भावा मी काय बोलतो त्याचा विषय जोड मग दोन मेसेजचा काय हे पण तिकडे गेला असतं ना, हे इथं आला असतं ना. मग बाप्पा बोलू काय त्याच मी बोलतो ना, मी पण त्याच सांगतो. यांचा यानात माहिती आहे काय केलं नाही, आपल्याला यायला बनवतो. तुम्हालाच माहित नाही तुम्ही काय केलंय. तुम्हीच सांगा इथं काय चुकलेले बघा. इकडे गेला असता ना. लावा ताकद, चला नक्की कमेंट करा. पुढच्या वर्षी तुम्ही सांगा तसा मकार बनवू आपण, बरोबर आहे ना गुलूबाई? अरे चुकलाय कबूल कर आता. मग बाप्पा रिप्लाय केल्यावरती तुझा मॅनेजमेंट चुकीचं आहे, सगळ्यात चुकीचं आहे. घराची आता कबूल कर, आता कबूल कर. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आता पुढचा मकार बघू. यांचं तर काही सक्सेस झालेलं नाही, याही सगळा फेल घालवलाय का. हा रोहन बोल ना एकदा, चांगल्या वेळे बोल ना. माझ्यासाठी रोहन माझ्यासाठी रोहन बोल ना एकदा, बोल ना चांगल्या वेळे. नाही थांब एकदा बोल बघ. चांगल्या वेळे परत आता नाश्ता आणलाय रोहननी. रोहनला बोललो कांदा कापून आण द्यात, मस्त लागेल. रोहन ऐकत नाही. दिस इज वेद. नको रे तू बोल बघू. त्याला माहिती इथं बस. या झाला पाहिजे छोट्या. तू ना याच्याशी इंग्लिश मध्ये बोलून ना. बोल तू एवढसा पोर बोलतो छोट्या. येस काय बोला समजला का? बोल ना. इकडं बघ ना काय बोलतो. राज बोल चल, त्याची 5 वाक्य बोलून दाखव फक्त त्याची. बोल. मराठी चला आपण पुढचा मकार बघू आता कोणाचा तरी. नाही का अजून दुसरी कोणतरी वाटला होता. हे बघा मकार नंबर 3 का 4 काहीतरी आहे. यांचं अजून 70% काम झालंय बघ तशी. नाही इकडं किती गणपती आणून ठेवलाय. नाही इकडं काम 70% पण झालं नाही. आता वायाच गेलाय. ये काय म्हणजे तुम्ही काय बनवायचा प्रयत्न केलाय? पुणा एक्सप्रेस थीम आहे ती. इकडं मशरूमची शेती केली
इकडं दगडी लावल्यात समृद्धी याच्या. तुला आवडलं का नाही? प्रशांत बसला इथंच मला आवडतं. अरे पण तो पूर्ण तर व्हायला पाहिजे होता ना. आता झाला गणपती बसायचा टाइम चालू झाला, 2 वाजले. इकडे मूर्ती आणून ठेवले पण तिकडं काम काहीच नाही. असं डेकोरेशन आहे. डेकोरेशन अजून पूर्ण त्यांचं झालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही. ही बाकीची गँग काही टाइमपास चाललाय त्यांचा, बघू दे थांबा जरा. इकडं मस्त वेगळी समोसा तळायला घेतलं. हे बघा असं समोसा मस्त वेगळी हे करून दिलेले, त्यांना बनवून दिलेले. आता फक्त फ्राय करायचं बाकी आहे. ही जुनी केस बांगराची बिल्डिंग आहे. ये सुकेश भावा आहेस कुठे तू? हे बुंदीचा कुंदन आणि यो गोंगेरा. कुंदनच्या पाटण्यात जी लात मारले ना मी आज आयुष्यात विसरू नाही. लागली नाही स्टँडवर, गाडी चालू होता ना, गाडी चालू होता तो. कार्तिक भावा विसरला तो आपल्याला. आज काय नाही समोसे ना. आलो मी बरोबर टाइमवरती आलोय. यांचा मखर तर काही पुरा वाढणार नाही. मला आली पक्की झोप, त्याच्यामुळे मी झोपणार आहे. उद्या सकाळी बाप्पा बसवायचे. आपला मखर रेडी आहे, बाप्पा बसवायचा आणि मग बाकीचा. आता उद्या मग यांचा मखर दाखवतो तुम्हाला कसा आहे. काहीतरी वेगळा आहे याच्यात. दरवर्षी त्यांचा काहीतरी वेगळा असतो, यावर्षी पण आहे. त्यांची काही अजून झालेलं नाही डेकोरेशन. तुम्हाला डेकोरेशन बघायचे ना त्यांचा, उद्या बघा, नक्की दाखवतो. चला खाली जाऊ आता. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपली सकाळ झालेली आहे, एकदम रेडी, कपडे बिपडे घालून. फक्त बाप्पाची मूर्ती यायची बाकी आहे. बाप्पाची मूर्ती आल्यानंतर भटजी काका येतील, मग आपली पूजा वगैरे होईल. पूजेचं सामान सगळं इकडं काढून ठेवलेलं आहे. इकडं दुर्वा आहे, बेल आहे, सगळं समाई वगैरे लावलेले. फक्त आता भटजी काका यायचं बाकी आहेत. मखर पण एकदम छान दिसतो बघा. तर आता जाऊ आपण बाप्पाची मूर्ती आणू, तोपर्यंत भटजी काका पण येतील आणि मग पूजा करून बाप्पाला मखरात बसवू मस्त होती. चला आता मग बाप्पा आणायला जाऊ आपण. बोला गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, आपण आता चाललोय गणपती आणायला. हे बघा पाठ घेतलाय, बराच वेळ झालाय, काहीतरी 11 पावणे 11 झालं. अजून भटजींचा पण पत्ता नाही, पण आपण मूर्ती आणून घेऊ आणि बसून घेऊ. भटजी येतील तेव्हा येतील. आपली गँग घेऊन चाललो आपण. चला तिथं मूर्ती घेऊ आपण आता. गणपती बाप्पा. मित्रांनो, आपला गणपती बाप्पा विराजमान झालाय. पूजा वगैरे झाली, आरती झाली, जेवण पण झाला. आता बाप्पा तिकडं मखरामध्ये विराजमान आहे. आता आपण गावात जाऊ, जरा गणपती बाप्पा कोणाच्या घरी आहेत ते बघू, दर्शन घेऊ. तुम्ही दर्शन घेतलं असेल गणपती बाप्पाचा. ही व्हिडिओ एवढीच होती. याच्यानंतर पुढची व्हिडिओ येणार आहे आपल्या गावातले जे गणपती आहेत त्यांच्या दर्शनाची.
तर ती पण व्हिडिओ नक्की बघा. चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.